तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बाळापूर तालुक्यातील येत असलेल्या ग्राम हातरुण येथे दिनांक 24 मार्च मंगळवार रोजी संध्याकाळी 7 वाजता जमाते इस्लामी हिंद शाखा हातरुणच्या वतीनं सर्वधर्मीय ईद मिलन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। आयोजित कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते वाजिद कादरी संभाजीनगर, विरोश मार्गदर्शक सुधाकर पारसकर, श्री कृष्णा आढाव महाराज, LK डोंगरे, श्री कृष्णा सांगडे या सर्वांनी आपले विचार व्यक्त केले। यावेळी SIOचे कार्यकर्ते तथा सय्यद कासिम अली, भास्कर डोंगरे, शेख राजिक, शेख आबेद, सय्यद अखिल, सय्यद आबेद तसेच गावातील व खेडेपाड्यातील सर्व समाजाचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। MCN न्यूज मराठीकरिता काझी मेहंदी हसन, बाळापूर। मिलनमध्ये असं आहे की ईद मिलन म्हणजे सर्व धर्माचे आदरणीय विचार एकत्र करून सर्वांनी त्या विचारासाठी प्रेमाने राहणे आणि आपापले विचार एकमेकाच्या संघटमध्ये करून त्याच्या विचारापासून जो पोट मिळते त्याच्यापासून आपल्या जीवनामध्ये लाभ घेणे आणि सर्वांना त्या जीवनामध्ये आपली जिंदगी जगत असताना ज्या काही अडचणी येतात त्या अडचणीवर सहजरित्या त्यांचा उपाय सापडतो आणि ती जिंदगी जर त्यांनी त्याप्रमाणे ऐकलं तर निश्चितच त्यांच्या जीवनामध्ये सफल होऊ शकतात। ते भगवंताच्या दरबारात जाहेपर्यंत, वैकुंठामध्ये जाहेपर्यंत सुद्धा सफल होऊ शकतात। याच्यात कसल्याही प्रकारची शंका नाही। जगात एकच वस्तू सत्य आहे, अल्लाह हीच वस्तू एक जगात सत्य आहे, ईश्वर एकच वस्तू आहे, सर्व ठिकाणी एकच आहे, अनेक भाव कुठंच नाही। मानव हा एकच प्राणी आहे, एकच शिकवते, एकच सांगते आणि एकच विषय आहे सर्वांचा, सुख आणि शांती। ती शांती फक्त या ईद या मोसममधून किंवा याच्यामधूनच फक्त आम्हाला मिळते, अन्यथा दुसऱ्या ठिकाणी कुठेही मिळत नाही। हा आजचा कार्यक्रम म्हणजे हा सर्व धर्मीयांसाठी एकीने राहण्यासाठी आणि समाज मानवी जीवनाचं वैशिष्ट्य जे एकतेचं आहे, अखंडतेचं आहे, त्यांना सर्व मिळून चालण्यासाठी हा कार्यक्रम, हा ईद मिलन या कार्यक्रमाच्या माध्यमातून साजरा होत आहे। यामध्ये या कार्यक्रमाच्या अनुषंगाने स्वतःचं हित तर साधलं जातेच, गावाचं हित तर साधलं जाते, परंतु याच सोबत आपल्या राष्ट्राचं एकतेचं आणि अखंडतेचं प्रतीक या माध्यमातून सर्व लोकांपर्यंत पोहोचण्याचं कार्य हा कार्यक्रम ईद मिलादच्या माध्यमातून करतो आणि हा कार्यक्रम म्हणजे राष्ट्र बलवंत करण्याकरता सर्व जाती धर्मपंथाचा विचार घेऊन राष्ट्र बलवंत करण्यासाठी हा कार्यक्रम हा दरवर्षी साजरा होत असतो आणि आम्ही त्याला सहभागी। आणि जमाते इस्लामी हिंद शाखा हातरुणतर्फे इथं ग्रामपंचायतच्या या ग्राउंडवर अतिशय चांगला ईद मिलनाचा कार्यक्रम घेण्यात आला। त्याच्या मागं उद्देश हाच आहे की समाजामध्ये आपण वेगवेगळ्या विचारसरणीचे जे लोक राहतात त्यांनी एकत्रित यावं, एक दुसऱ्याच्या विचारांचं आदान प्रदान करावं आणि त्याचबरोबर ईद ही तेव्हाच खऱ्या रीतीनं साजरी होते जेव्हा सर्व लोक मिळून आपण सर्व एकत्रित येतो आणि सर्व एका ठिकाणी आले, अतिशय गोडपणे त्यांनी एक दुसऱ्याचं स्वागत केलं आणि त्याच्याहून गोड शिरखुर्मा आता त्याचं सेवन त्याही केलेलं आहे। आपला समाज हा असाच आहे की आणि हा संदेश देखील प्रत्येक धर्मामध्ये दिला गेला, इस्लाममध्ये या दिला गेला की शांतीनं राहावं, प्रेमानं राहावं, हा संदेश इथं आमच्या सर्व लोकांनी इथं प्रस्तुत केला। आणि त्याचबरोबर विशेष म्हणजे आपल्या देशाचं संविधान आणि संविधानाला प्रेरित ज्या व्हॅल्यूज आहेत आणि ज्यावर आचरण करून आपण त्या आदर्श समाजाकडे वाटचाल करू शकतो, यावरही आम्ही काही गोष्टी समाजापुढं ठेवलेल्या आहेत। आमचे ग्रामपंचायतचे सरपंच साहेब आहेत तिथं, आमचं सर्वांचं असं एक स्वप्न आहे की त्या आदर्श समाजाकडे आपण वाटचाल करावं, त्याच दृष्टिकोनातून हा कार्यक्रम केला गेला।